नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर तुमच्यासोबत कोकण ट्रिपचा ब्लॉग शेअर करते असं मॉर्निंगला आम्ही सकाळी-सकाळी आम्ही जवळपास 3-4 फॅमिलीज निघालो कोकणला जाण्यासाठी आणि आम्ही सगळे फॅमिली फ्रेंड्स आहोत. तर बऱ्याचदा अशा ट्रिप होत असतात आमच्या. तर यावेळेस ट्रिपमध्ये स्पेशल असं होतं, की दरवेळेस जाऊन असं ठरलं, की बाबा जेवणाचे हाल होतात किंवा मुलं व्यवस्थित जेवण नाही. तर यावेळेस आपण आपलं स्वतःहून त्या ठिकाणी बनवायचं ठरलं होतं. जाताना मस्तपैकी ट्रिप एन्जॉय केली. सकाळचं वातावरण होतं. त्यानंतर एका ठिकाणी आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलो. तो व्ह्यू पण खूप छान होता. तो पॉइंट इतका मस्त होता, की सकाळी तिथेच असं वाटत होतं, की थांबून घ्यावं. बराचसा वेळ तिथं स्पेंड केल्यानंतर ना थोडेसे फोटोग्राफ्स वगैरे काढले आणि देन आम्ही पुढच्या ट्रिपसाठी निघालो. सगळेजण एक्साइटेड होते. 2-3 फॅमिलीज ज्या होत्या आम्ही सोबतच निघालेलो होतो आणि एक फॅमिली जी होती ती थोडीशी लेट आलेली मागून. पण त्यांनी नंतर आम्हाला 12-1 वाजता हॉटेलवर जॉइन केलं. अशा पद्धतीने आम्ही गाडी चालवून बराचसा प्रवास करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. तर तुम्हाला सांगते आम्ही गेलो होतो हरणे बंदर बीचला. म्हणजे ॲक्चुअली तिथे फिश मार्केट छान आहे आणि एक छोटासा किनारपट्टीचा भाग पण आहे. पण तिथून आजूबाजूचे बीचेस जे ना ते जरा जास्त छान आहे. पण आमचं तिथे ओळखीचं हॉटेल पण होतं आणि 1-2 वेळा आम्ही जाऊन आलो होतो. त्यामुळे आम्ही तिथे थांबलो. तिथे उतरलो त्यानंतरनं फ्रेश झालो, मस्तपैकी जेवलो आणि छान सोलकढीचा आस्वाद वगैरे घेतला आणि 4ला मार्केट चालू होतं, तर आम्ही शार्प 4ला काही लोकं मार्केटला गेलो. बाकीची उरलेली लोकं गेली बीचवर मुलांना खेळवण्यासाठी आणि मग आम्ही त्या ठिकाणी वाट बघितली जोपर्यंत आम्हाला पाहिजे तशी डील मिळत नाही यासाठी आणि बऱ्याचशा बोटी ताजे-ताजे मासे घेऊन उतरतात. त्यांचा तिथे लिलाव होतो. मग तिथेच आम्ही हे मासे घेतले. जर तुम्ही कोकणात कधी गेलात, तर तुम्ही स्वतःही नाही बनवलं तरी पण ते मासे आणून हॉटेलवाल्यांना किंवा घरगुती लोकांना बनवण्यासाठी दिलात, तर ते स्वस्त पडतात तिथून तुम्ही थाळीवर घेण्यापेक्षा. तर बाजारचा टायमिंग वगैरे चेक करून तुम्ही जाऊ शकतात. काही बीचवर सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 पद्धतीने तो लिलाव होतो. तर आम्हाला त्या ठिकाणची गोष्ट माहीत असल्यामुळे आम्ही आलो होतो. आता इथं तर बघितलं तर ओल्या माशांचं मार्केट आहे आणि शेजारी सुद्धा सुक्या माशांचं सुद्धा मार्केट आहे. आता आपण घरी जाताना घेऊन जाणार आहोत त्या मार्केटमधून सुद्धा आपल्याला पाहिजे असणाऱ्या गोष्टी. तर त्या ठिकाणी अशा लेडीज असतात, कोळी लेडीज, तर त्या आपल्याला पाहिजे तसे ते कट करून देतात वगैरे. तर या मावशींना आम्ही अगोदरच सांगितलं होतं, की आम्हाला सुरमई आणि पॉम्पलेट हवेत आणि जास्त क्वांटिटीत हवेत. तर ते आमच्या सोबतच होतात बराच वेळ. तर आम्ही हे घेऊन झाल्यानंतर त्यांनी आम्ही ते कट करून देण्यासाठी सांगितलं. त्यांनी मस्तपैकी त्यांच्या सुऱ्याला धार वगैरे लावली आणि छान आम्हाला ते पाहिजे तसे पीसेस पटापट कट करून दिले. ते प्रत्येक वेळेस कट केल्यानंतर आम्हाला त्याची लेंथ दाखवत होता, की बाबा हे बरोबर आहे का? असेच हवेत का? आणि मस्तपैकी त्यांनी छान कापून दिलं. त्यानंतरनं प्रॉन्स पण भरपूर होते. आता मी जसं तुम्हाला सांगितलं 4 फॅमिलीज होतो आम्ही. लहान मुलं वगैरे भरपूर होती आणि सगळेच नॉन व्हेजिटेरियन होते. त्यामुळे आम्हाला जास्त क्वांटिटीत हवं होतं. जवळपास 5 ते 6 किलोची सुरमई आम्ही मेजरमेंट करून घेतली होती आणि त्यानंतरनं जो वाटा आम्ही घेतला होता प्रॉन्सचा जवळपास तो सुद्धा आम्हाला काहीतरी 3 ते 4 किलोच्या आसपास भरला होता. तर त्यांना मग वेळ गेला बऱ्यापैकी ती सुरमई कट करायला आणि प्रॉन्स साफ करायला. ॲक्चुअली प्रॉन्स साफ करायला जास्त वेळ त्यांना गेला. तर लहान मुलं होते म्हटलं काही मुलांना जमतात नाही जमतात फिश खाण्यासाठी, तर त्यांच्यासाठी आम्ही सेफर साईड प्रॉन्स घेतले होते. आणि आता ही एवढी क्वांटिटी पाहून आम्हाला नंतर असं वाटलं आता हे उरतंय की काय? बघूयात आता लास्टला कळेलच आपल्याला. तर ते मासे आणले त्यानंतरनं आम्ही हॉटेलवाल्यांना विचारलं, की त्यांना तर आम्ही असं सांगून ठेवलं होतं, की आमच्यासोबत गॅस असणार आहे आणि आम्हाला बनवायची परमिशन द्या. तर त्यांनी आम्हाला ऑलरेडी अगोदरच परमिशन दिली होती. पण ज्यावेळेस मी मासे घेऊन आले आणि मी बाहेर त्यांना विचारलं कुठे वॉश करू वगैरे, तेव्हा त्यांनी सांगितलं, की अजून आमचं चहा नाश्त्याची वेळ झालेली नाही. लोकं बीचवर गेलेले आहेत. तर अजून अर्धा पाऊण तास वेळ आहे. तुम्ही आताच पटकन साफ वगैरे करून घ्या. तर ते मला बरं झालं थोडंसं बेसिनमध्ये आतल्या आत नळ असल्यामुळे. एवढे मासे साफ करायचे होते, तर ते पाणी आत बाहेर करणं जरा टाईम कन्झ्युमिंग झालं असतं. तर मी, गणेश दादा आणि माझे मिस्टर आम्ही तिघांनी मिळून ते मस्तपैकी ते मासे वॉश केले. त्याला मी मॅरिनेशनला घेतलं. हे दोघं मला पाहिजेत ते मासे एक जण मसाला प्रोव्हाईड करत होता, एक जण माझं व्हिडिओचं काम करत होतं आणि तुम्ही बघू शकतात घरी आपण चमच्याने वगैरे मेजरमेंट्स घेतो. इथं आता सगळं हाताने आणि अंदाजे चाललं होतं आणि क्वांटिटीसुद्धा खूप जास्त होती. त्याच्यामुळे मग नंतरनं झाल्यानंतर किंवा करताना ते टेस्ट करणं जरा गरजेचं ठरणार होतं. अशा पद्धतीने सगळे मसाले, लिंबू हे आपण एकत्र केला मसाला आणि बाहेर जाऊन बसलो. कारण आता लोकं यायला सुरुवात होईल आणि त्यांना हॉटेलमध्ये
हॉटेलमध्ये आपल्यामुळे अडचण नको. त्यामुळे मी पोर्चमध्ये मांडी घालून बसले मस्तपैकी. एवढा वेळ मार्केटला फिरले होते, फिरून-फिरून पाय दुखायला लागले होते. प्लस येऊन नंतर एवढे सगळे मासे मी वॉश केले, तर ते उभं राहून ऑलरेडी माझे पाय फार पेन करत होते. दिवसभराचं ट्रॅव्हलिंग झालेलं होतं. त्यामुळं बसून घेतलं आणि माशांना मी मॅरिनेशनला सुरुवात केली. बाकी दादांनी पण मला त्याच्यात मदत केली. पटकन मासे मॅरिनेट केले आणि ठेवून दिले. आम्ही गेलो मग फ्रेश होऊन बीचला. कारण अद्वैत पण वाट पाहत होता. रात्रीपासून त्याचं चाललं होतं, की उद्या बीचला जायचंय. दुसरा दिवस संपत आला तरी पण आम्ही त्याला काही बीचला नेलेलं नाही. त्यामुळे मग तो मागे लागला होता, केव्हा जायचंय, केव्हा जायचंय. सो मासे मॅरिनेट झाल्यानंतर ना थोडा अंधार पडला होता. आता तसं काही फारसं फोटो वगैरे काढू शकणार नव्हतो. पण तरी पण त्याची हौस म्हणून त्याला घेऊन गेलो. म्हटलं मासे मॅरिनेट होतायत तर तोपर्यंत आपण जाऊन येऊयात. त्याची हौस होईल आणि तो थोडासा शांत होईल. अशा पद्धतीने सगळेजण त्या ठिकाणी फिरले, दंगा-मस्ती केली. आणि जे लोक ऑलरेडी बीचवरून गेले होते तोपर्यंत ते फ्रेश वगैरे झाले. मग आम्ही गेल्यानंतर ना त्या ठिकाणी फ्रेश झालो. आता या हॉटेल जवळचाच बीच आहे तिथे आम्ही आलेलो. आता उद्या कुठे आणि कसं जायचं त्याचं प्लॅनिंग सगळं चालू होतं बघा या ठिकाणी. हॉटेलच्या तिथेही बीचेस आहेत 1-2 आणि थोडेसे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत. पण आजूबाजूचे बीचसुद्धा फार छान आहेत. तर आपल्याला त्या बीचेसना सुद्धा व्हिजिट करायचं होतं. मग माहीत नव्हतं की आपण पुन्हा या बीचवर येऊ की नाही म्हणून रात्री जाऊन आलो. आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो. थोडासा कडक चहा घेतला हॉटेलवाल्यांकडून आणि मग सुरुवात केली कुकिंगला. तर त्यांच्याकडे 1-2 भांडी एक्स्ट्रा होती त्याच्यामुळे त्यांनी दिली. आपण येताना सगळ्या गोष्टी नेल्या होत्या आपली भांडी वगैरे. पण 2-3 गोष्टी बनवताना पुन्हा बनवून ते काढून घ्या वगैरे टाईम कन्झ्युमिंग झालं असतं. तर हॉटेलवाल्यांनी सुद्धा खूप छान आपल्याला सपोर्ट केला. ते काही नाही म्हटले नाही. त्यांनी 2-3 त्यांनी त्यांचे टोप किंवा पातेले आपल्याला दिले आणि मस्तपैकी आम्हाला बॅक साइडला लाईट लावून दिली. टेबल, खुर्च्या वगैरे अरेंज करून दिल्या आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली होती कुकिंगला. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की बऱ्याचशा गोष्टी घरच्यासारख्या अवेलेबल होणार नव्हत्या. त्यामुळे मग आम्ही रेडी वाटणाचे पॅकेट वगैरे नेलं होतं. बाबा जर आपल्याला करी किंवा मग चिकन वगैरे भाजी बनवायचं ठरलं, तर त्या केससाठी आपल्याला वाटण लागणार होतं. तर आम्ही त्या तयारीमध्ये सुद्धा गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर असं ठरलं, की इंद्रायणी राईस खायचा आणि तो नव्हता तिथे अवेलेबल. तो आपण हॉटेलमधून घेतला. आता राहिला होता विषय फक्त आपल्याला भाकरींचा, तर ते आपण हॉटेलवाल्यांकडून घेतल्या रात्रीच्या. त्यांना मी येतानाच सांगितलं होतं, की एक टाईम जेवण वगैरे असेल, बाकी तर राहण्यासाठीच आम्ही येणार आहोत. आणि एक टाईम आम्ही स्वतः जेवण प्रिफर करणार आहोत, कारण आमच्याबरोबर बरीचशी लहान मुलं आहेत आणि प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांना हवं असतं. तर त्यांनी आम्हाला तसं काही बोलले नाहीत, की तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडे लहान मुलं वगैरे आहेत, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला एक सेपरेट जागा दिली जाईल अरेंज करून आणि तुम्ही तुम्हाला हवं तसं करू शकता. त्यामुळे मग आम्ही रेडी झालो. इथे मी ऑलरेडी येऊन गेलेले होते हॉटेलला, त्यामुळे ओळखही होती आणि छान स्वभाव आहे इथल्या लोकांचा. उद्या मी तुम्हाला आता हॉटेलचं नाव आणि आम्ही कुठे गेलो होतो, ते हॉटेल कसं आहे वगैरे नक्की व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. हे बघा या पद्धतीने आता करी झाली होती. त्यानंतर मी ती थोडीशी चेक केली. मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं, की आपल्या हाताला आपल्या घरच्या मसाल्याच्या डब्याची सवय असते. त्यामुळे असं बाहेर कुठे गेल्यानंतर ना, अंदाजेच हाताने टाकणं वगैरे थोडंसं रिस्की गोष्ट आहे ती. त्यामुळं मग प्रत्येक गोष्ट आम्ही फुकून-फुकून चेक करत होतो आणि त्यानंतरच आम्ही ते व्हेरिफाय करून गॅसवरून खाली उतरवत होतो. हे बघा, या पद्धतीने आपल्या फिश करीला मस्त अशी उकळी आली. ती मी काढून खाली ठेवली, तिला झाकून ठेवली. आजूबाजूला आपण बघताय तुम्ही की माती आहे. त्यामुळं मग त्याच्यात माती जाऊ नये यासाठी व्यवस्थित आम्ही ते झाकून ठेवलं. आता वातावरण असं होतं की आजूबाजूला छान असे गाणे चालू होते. मी बनवत होते आणि सगळेजण साईडला सर्कल करून बसले होते. मुलं पोहून आल्यामुळं त्यांना खूप भुका लागल्या होत्या. त्यामुळे म्हटलं अगोदर फ्रायला करून घेऊयात. कारण मुलं भाकर, भात वगैरे जेवतील का नाही याचा अंदाजच नव्हता. दमल्यामुळे ते झोपू पण शकतात. आज भरपूर ट्रॅव्हलिंग झालं होतं. तर सगळ्यात अगोदर प्रॉन्स तळायला घेतले आणि या पद्धतीने मुलं किंवा बाकी सगळी मोठी लोकं टेस्टिंगसाठी साईडला बसलेलीच होती. जसं-जसं गरम बनत होतं, तसं-तसं ते सगळेजण टेस्ट करत होते किंवा खातच होते लिटरली. कारण पुन्हा ते थंड झाल्यावर गरम करायला आपल्याकडे ऑप्शन्स नव्हते. त्यामुळे असं ठरलं, की सुरुवातीला आपण प्रॉन्स आणि फिश व्यवस्थित फ्राय करून आणि खाऊन घेऊयात आणि त्यानंतर मग करी, राईस आणि भाकरी वगैरे या पद्धतीचं नियोजन करूयात. आपण हॉटेलवाल्यांना तर सांगितलंच होतं, की तांदळाच्या भाकरी आपल्याला लागणार आहेत. ते सुद्धा त्यांच्या तयारीत होतेच. या पद्धतीने बघा. अप्रतिम झालेलं तर तुम्ही रिएक्शन बघू शकतात लोकांच्या आणि गरम असताना सुद्धा ते खातायत. त्याच्यामुळे ह्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकतात, की मस्त असं जेवण झालं होतं. बऱ्याचदा आपण ट्रिपला गेल्यानंतर होतं काय ना, की जागा फार छान असते, ते व्ह्यूज छान असतात. आपण वेगवेगळ्या जागेवर साईटसीइंग करण्यासाठी जातो. ट्रॅव्हलिंग पण छान पद्धतीने होतं. पण काय आहे ना, की पोट भरत नाही किंवा आपल्याला पाहिजे तसं जेवण अवेलेबल होत नाही आणि मग त्याच्यामुळे ट्रिपचा बराचसा मजा त्याच्यामध्ये निघून जाते. सो
ज्या ठिकाणी जवळच्या ट्रिपला पॉसिबल आहे त्या ठिकाणी आपण हे असं प्रेफर करू शकतो, की आपल्यासोबत आपण इंडक्शन नेलाय किंवा मग गॅस नेलाय, तर आपण ते बनवणं वगैरे विथ हॉटेलवाल्यांच्या परमिशन सोबत. तुम्ही जाणार आहे तिथे अगोदरच परमिशन घेऊन गेलात, तर या पद्धतीने मुलांचे खाण्यापिण्याचे हाल होत नाहीत. आपण कुठलीही गोष्ट खाऊ शकतो, पण मुलं बाहेर प्रेफर करत नाही. बरीचशी मुलं अशी होती, की लहान होती आपली 2-3 इयर्सच्या एजची, तर त्यांचा खाद्यपदार्थ वेगवेगळे असतात काहीतरी आणि मग आपल्याला तेच बनवायचे असतात, त्या पद्धतीने बनवायचे असतात. मग मुलांची चिड होते. मग मुलांची चिड झाली, की इव्हेंच्युअली मग ट्रिपमध्ये पण सगळ्यांना एन्जॉय करता येत नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं, की यावेळेस आपण ट्राय करूयात आपल्यासोबत नेऊन, की कसं होतंय, कसं जमतंय आणि छान जमलं, की आम्हाला. रात्री तुम्ही बघितलं, की आपण भाजी बनवली, प्रॉन्स बनवले आणि आता आपण तळायला घेतलेली आहे आपली सुरमई. असं एक-एक करत सगळे फ्रायच्या वस्तू बनवल्या. त्या मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉय केल्या. त्या झाल्यानंतर आपण भात टाकला. सगळ्यांनी फ्राय वगैरे खाऊस्तोपर्यंत आपल्या गरमागरम तांदळाच्या भाकरीसुद्धा आल्या होत्या. त्यासुद्धा आपण खूप जास्त एन्जॉय केल्या आणि मी जसं तुम्हाला मगाशी फिश मार्केटमध्ये म्हणाले, की खूप जास्त क्वांटिटी दिसत होती सगळं कट झाल्यानंतरनं. आम्हाला वाटलं खूप सारं शिळं राहील. आता आपण इथे ठेवायला जागा नाहीये, मग कसं करणार? फेकून द्यावं लागेल. पण तसं काही झालं नाही. आपण फ्रेंड्ससोबत असलो. त्यानंतरनं ट्रिपवर एकमेकांसोबत गप्पा वगैरे मारताना छान जेवण गेलं. मुलं पण छान जेवली. पोटभर सगळ्यांनी आस्वाद घेतला. जास्त गोष्टी काही शिल्लक राहिल्या नाही आणि बऱ्यापैकी आपण ठरवलं किंवा आणलं होतं. प्रिडिक्ट करून तेवढं सगळं संपलं आणि नेक्स्ट डेला आता आपली तयारी जी असणार आहे नाश्त्यापासूनची, तर ती मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. कारण 2 दिवसाचा जो हा ब्लॉग होता आणि तो खूप मोठा होईल जर मी एकत्र टाकलं तर आणि ते तुम्हाला खूप आपण म्हणू शकतो, की बोर पण होऊ शकतं एकाच ब्लॉगमध्ये दाखवल्यामुळे. उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या बीचला गेलो, कोणत्या हॉटेलला आम्ही थांबलो, त्यानंतर नेक्स्ट डेला आमच्या जेवणाचं, नाश्त्याचं आणि रात्रीच्या डिनरचं आम्ही काय केलं, काय आम्ही बनवलं, काय आम्ही हॉटेलला प्रेफर केलं. कारण बऱ्याचदा असं होतं, की तुम्ही हे नेलं तर तुम्ही घरच्यासारखं 3ही टाईम नाही स्वतः बनवू शकत. तुम्ही फिरणार आहात, ट्रिपमध्ये ट्रॅव्हल करणार आहात, त्यानंतरनं पाण्यात जाणार आहात, तर तुम्ही थकणार आहात. मग त्यानंतरनं इन दॅट केस तुम्हाला हॉटेलला वगैरेच हे सगळं प्रिफर करावं लागणार आहे. आता झालं असं, की आजही यायला आपण आलो तर लवकर होतो 12-1ला पण त्यानंतर आराम केला, ऊन होतं. मग फिश मार्केटला गेलो. मग मला बीचला जायला लेट झालं, तर जास्त काही मला व्हिडिओज वगैरे काढता आले नव्हते. तर आम्ही असं ठरवलं होतं, की सकाळी मॉर्निंगला एकदम लवकर उठायचं. सनराईज आपण काय करूयात, कॅप्चर करूयात. आम्ही सकाळी 5:15लाच उठलो आणि फ्रेश झालो आणि लगेच बीचला गेलो होतो. ऑलमोस्ट आम्ही जवळपास 6 वाजता बीचवर चालत होतो 6च्या अगोदर. तर तो जो क्षण आहे मी तुमच्यासोबत शॉर्ट्समध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही तो पाहिलाही असेल. उद्या मी तुम्हाला व्यवस्थित आम्ही तिथे कसं मस्तपैकी सकाळी गेलो ते दाखवणार आहे. आणि आय थिंक आम्हीच तिथे होतो सकाळी, अजून कोणी नव्हतं. नंतर हळू जसं-जसं की सनराईज झाला, मग हळू लोकं यायला सुरुवात झाली. एकदम निवांत आणि शांत असा तो क्षण होता. समुद्राचा आवाज इतका छान होता, की असं वाटत होतं, की इथून कुठेच जाऊ नये, इथेच बसून राहावं. बऱ्याचदा ना सनसेटला बरीच गर्दी असते, पण सनराईजला किनारा ऑलमोस्ट रिकामा असतो किंवा हार्डली 10-12 लोकं तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. आणि तो टाईम असा असतो, की तुम्ही समुद्राला पूर्णपणे एन्जॉय करू शकता. त्याची प्रत्येक लाट ना लाट तुम्ही ऐकू शकतात. तर अशा पद्धतीने बघा फिशेससुद्धा आपले फ्राय झाले. त्यानंतरनं मस्तपैकी आम्ही जेवलो. जेवणाचा आस्वाद घेतला. नंतरनं बोनफायरचा आस्वाद घेतला. मग जसं-जसं मुलांना झोप येत होती, मुलं हळू-हळू रूम्समध्ये चालले होते. मग त्यांच्यासोबत काही पॅरेंट्ससुद्धा वर जात होते त्यांची काळजी घेण्यासाठी. आणि मग बाकीचे उरलेल्यांच्या आपल्या गप्पा, गोष्टी कॉलेजच्या रंगल्या होत्या. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रात्र कशी संपली ते कळलंच नाही. आणि जे आपण ठरवलं होतं, की सकाळी आपल्याला बीचला जायचंय, ते सुद्धा या गप्पांमध्ये आम्ही विसरून गेलो. पण तरीसुद्धा आम्ही रात्री काय केलं, की नाही आपण दुपारी आराम करूयात, पण बीचला मात्र आपल्याला सकाळी सनराईज पाहण्यासाठी जायचंय. तर आम्ही कंपल्सरी तो सनराईज पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. आणि बीचला आहे ना सकाळपासूनच इतक्या छान वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू होत्या ना आणि हे सुद्धा दाखवण्यासाठी नेलं होतं त्यांनी आपल्याला डॉल्फिन्स वगैरे. हा बघा हा रात्रीचा व्ह्यू आहे. हॉटेल सायराम या ठिकाणी आपण थांबलो होतो. आता ते कुठं आहे, काय आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सेकंड पार्टसाठी आता आमच्यासोबत ट्यून राहा. बाय बाय. बाय बाय.